Please like, share and subscribe. चला तर मित्रांनो, काही अँटोनिम्स पाहूया. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, अपोजिट वर्ड्स. नॉलेज ज्ञान, इग्नोरन्स अज्ञान. पहा, फायदा हा आहे की आपल्याला मराठीमध्ये याचे मिनिंग लक्षात राहणार, त्यामुळे ते वापरासाठी सोपे जातील. बरोबर. लाईफ जीवन, डेथ मृत्यू, स्ट्रॉंग मजबूत, वीक कमजोर, टेम्पररी तात्पुरते किंवा क्षणिक, परमनंट कायमचे नेहमीचे. घाई म्हणजे हास्ट मीन्स घाई करणे, डिले मीन्स उशीर करणे, लाफ हसणे, वीप रडणे, स्टेशनरी म्हणजे स्थिर, मोबाईल म्हणजे हलणारे, एन्शंट म्हणजे प्राचीन आणि मॉडर्न मीन्स आधुनिक. पण नेक्स्ट आहे एन्थुझियास्टिक. एन्थुझियास्टिक म्हणजे उत्साही. अपोजिट वर्ड काय ना, डल निरुत्साही किंवा पॅसिव्ह. डिस्प्यूट म्हणजे वाद किंवा भांडण, ॲग्रीमेंट म्हणजे एकमत. होलो म्हणजे पोकळ, सॉलिड म्हणजे भरलेला. फॉर्च्यून सुदैव, अपोजिट आहे मिसफॉर्च्यून दुर्दैव. डिस्मे निराश होणे, होप आशा असते. डिनाय, डिनाय म्हणजे नकारणे, अपोजिट वर्ड येईल ॲक्सेप्ट स्वीकारणे. लेट उशीर, सून लवकर. इनवर्ड म्हणजे आतील, आउटवर्ड म्हणजे बाहेरील. नंतरचा शब्द आहे पहा, राईप. राईप म्हणजे पिकलेला. इमॅच्युअर म्हणजे कच्चा. ग्रीफ दुःख, जॉय म्हणजे आनंद. आता पहा, काही शब्द असे असतात की ज्याला आपण सिनॉनिम्स दुसरे सुद्धा वापरू शकतो. ग्रीफ म्हणजे सॉरो म्हणजे सॅडनेस, जॉय म्हणजेच हॅपीनेस म्हणजेच आनंद. बरोबर. नेक्स्ट आहे पण हार्ड. हार्ड म्हणजे टणक कडक, सॉफ्ट नरम. डॉन पहाट, इव्हिनिंग संध्याकाळ. सिंक मावळणे, राईज उगवणे. इव्हिल वाईट, गुड चांगला. ब्लेसिंग म्हणजे आशीर्वाद, अपोजिट वर्ड आहे कर्स म्हणजे शाप. आपण निबंध लिहितो, सायन्स ब्लेसिंग और कर्स, है ना, लाईक दॅट. ॲबिलिटी म्हणजे पात्रता, इनॲबिलिटी अपात्रता. ॲक्सेप्टन्स स्वीकार, रिजेक्शन नकार. ॲडव्हान्स म्हणजे पुढे येणे, अपोजिट आहे रिट्रीट म्हणजे मागे जाणे. प्रॉस्पेरिटी सुख, ॲडव्हर्सिटी दुःख. ॲन्सेस्टर पूर्वज, डिसेंडंट वंशज. पूर्वज म्हणजे जे आपल्या आधीचे लोक होऊन गेले ते, आणि वंशज म्हणजे पुढे येणारे, पुढची पिढी. ॲरिस्टोक्रेसी राजेशाही, डेमोक्रेसी लोकशाही. अरायवल आगमन, डिपार्चर निर्गमन. अप वर डाऊन खाली. अटॅचमेंट म्हणजे ओढ, भावनिक ओढ. डिटॅचमेंट म्हणजे भावनिक निवृत्ती, म्हणजेच भावनिक ओलावा नसणे. अटॅक आक्रमण करणे, डिफेंड संरक्षण करणे. बिलीफ विश्वास, डिसबिलीफ अविश्वास. ब्रेव शूर, कॉवर्ड भॅड म्हणजेच भित्रा. केअर म्हणजे काळजी करणे, अपोजिट येईल निग्लेक्ट दुर्लक्ष करणे. क्रिएशन रचना, डिस्ट्रक्शन विध्वंस. डेबिट पैसे काढणे, क्रेडिट पैसे जमा करणे. ड्वार्फ म्हणजे बुटका ठेंगणा. जायंट राक्षसी, मोठा भला मोठा उंच. एन्जॉयमेंट आनंद, अपोजिट होईल सफरिंग. नेक्स्ट आहे बघा एंट्रन्स म्हणजे प्रवेश, एक्झिट बाहेर निघण्याचा मार्ग. फेलियर अपयश, सक्सेस यश. फ्रीडम स्वातंत्र्य, स्लाव्हरी गुलामगिरी. फ्रेंड मित्र, एनिमी शत्रू, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. कोरोना आपला सगळ्यात मोठा एनिमी बनलेला आहे मानव जातीचा सध्या. गेन किंवा प्रॉफिट म्हणजे नफा, लॉस म्हणजे तोटा. ग्लोरी म्हणजे गौरवशाली, शेम लाजीरवाणी. गेस्ट पाहुणे,
होस्ट म्हणजे यजमान, जे वेलकम करतात, ज्यांच्या घरी आपण जातो त्यांना आपण यजमान म्हणतो आणि आपण पाहुणे म्हणून जात असतो. आणि कोरोना काळामध्ये सध्या सर्व बंद आहे, नाही का मित्रांनो? ओके, नंतर आहे ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. इनग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. याचा मराठीमध्ये फरक सांगते. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता, केलेले उपकार जाणणारा व्यक्ती म्हणजे ग्रॅटिट्यूड, आणि जो केलेले उपकार जाणत नाही तो व्यक्ती इनग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञ व्यक्ती त्याला म्हणतात, कृतज्ञता. 49 आहे हेवन म्हणजे स्वर्ग. हेल किंवा अर्थ दोन्ही शब्द वापरतात, त्याच्या ऑपोजिट व्हा, त्याला आपण मराठीत म्हणतो नर्क. हिरो म्हणजे नायक, विलन म्हणजे खलनायक. ऑनर सन्मान, डिसऑनर अपमान. होप म्हणजे आशा, होपलेस म्हणजे निराशा किंवा डिस्पेअर. इमॅजिनेशन कल्पना, रियालिटी वास्तव. जॉय आनंद, अपोजिट आहे सॉरो दुःख. लॅक म्हणजे अभाव असणे, फक्त अभाव. आणि अबंडन्स म्हणजे विपुलता. पण मी याला फक्त अभाव का म्हटलं? लॅक आणि अबंडन्स नाऊन आहेत. ओके. लेंथ लांबी, विड्थ रुंदी. मास्टर मालक, सर्वंट नोकर. मेलडी ना, चॉकलेट माहिती आहे तुम्हाला. मेलडी म्हणजे सुमधूर. डिस्कॉर्ड म्हणजे कर्कश. मिस्ट्रेस मालकीन, मेड म्हणजे दासी किंवा नोकराणी. मोशन गती, अपोजिट रेस्ट म्हणजे स्थिर. नाईट डे दिवस रात्र. ऑप्टिमिझम आशावाद, पेसिमिझम निराशावाद म्हणजे आशा असणे आणि निराशा असणे. पॅट्रिऑट देशभक्त, ट्रेटर देशद्रोही, देशाविरुद्ध कार्य करणारा. पीस शांतता, वॉर युद्ध. पोएट्री कविता, प्रोज पाठ किंवा लेसन्स. पॉइझन विष, अँटिडोट म्हणजे औषध, विषाविरुद्धचा औषध. प्रेज स्तुती करणे, ब्लेम दोष देणे. प्रेडिसेसर पूर्वज, सक्सेसर वंशज. प्रेझेन्स उपस्थित, उपस्थिती. अब्सेन्स अनुपस्थिती. प्राइड गर्व, ह्युमिलिटी नम्रता. पनिशमेंट शिक्षा, रिवॉर्ड बक्षीस. क्वेश्चन प्रश्न, आन्सर उत्तर. राईट बरोबर, रॉंग चूक. रोअर ओरडणे, विस्पर कुजबुजणे. वर्बला अपोजिट वर्बच आलं पाहिजे. रोअर हा वर्ब आहे, तर हे वर्ब आहे, तर विस्पर सुद्धा वर्बच आहे. रूलर राजा, सब्जेक्ट प्रजा. रूलर नाउन आहे, तर त्याच्या अपोजिट आपण लिहिलंय सब्जेक्ट. सेंट साधू, सिनर पापी. युनिटी म्हणजे ऐक्य, अपोजिट आहे डायव्हर्सिटी अनेकता है ना. आपण युनिटी एकता में अनेकता, भारत की महानता असं बोलतो ना, तसंच युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतात, बरोबर. ट्रॅजेडी शोकांतिका, कॉमेडी सुखांतिका किंवा विनोदी नाटक. शेक्सपियरचे प्रसिद्ध नाटक आहे ते. यूज म्हणजे उपयोग करणे, ॲब्यूज म्हणजे दुरुपयोग करणे. विक्ट्री किंवा सक्सेस म्हणजे यश. डिफीट किंवा फेल्युअर म्हणजे अपयश. व्हायलन्स हिंसा, नॉन व्हायलन्स अहिंसा. वर्च्यू म्हणजे सद्गुण, वाईस म्हणजे दुर्गुण. विजडम म्हणजे शहाणा, अपोजिट आहे फुलिश मूर्ख. वर्क काम करणे, रेस्ट आराम. ॲब्सोल्यूट निश्चित, अनसर्टन अनिश्चित. लिमिटेड मर्यादित, अनलिमिटेड अमर्यादित. ॲक्टिव्ह कार्यक्षम, पॅसिव्ह निष्क्रिय. कार्यक्षम म्हणजे काय होतं? सतत कार्यरत राहणारा. पॅसिव्ह म्हणजे निष्क्रिय, आळशी पडून राहणारा. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि अपोजिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. ब्युटिफुल सुंदर, अगली कुरूप.
बेनिफिशियल फायद्याचे, हार्मफुल नुकसानाचे. बिग लिटिल मोठे लहान. बिझी व्यस्त म्हणजे कामामध्ये मग्न असणारा. आयडल म्हणजे रिकामा किंवा आळशी. ब्रॉड रुंद. नॅरो अरुंद. नॅरो गल्ली आपण म्हणतो नॅरो ॲली म्हणजेच गल्ली. सिव्हिलाइज सभ्य किंवा सुसंस्कृत. अनसिव्हिलाइज म्हणजे असभ्य. चीप स्वस्त. डिअर किंवा एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. तुम्ही ते वाक्य ऐकलं असेल पहा. ओ डिअर डोंट टच माय डिअर बिकॉज माय डिअर डिअर इज व्हेरी डिअर. पण फिगर ऑफ स्पीच वापरला आहे त्याच्यामध्ये. आणि डिअर या एकाच शब्दाचे 3 मिनिंग त्याच्यामध्ये आहेत. डिअर म्हणजे प्रिय. डिअर म्हणजे DEER डिअर म्हणजे हरिण. आणि DEAR परत तोच डिअर म्हणजे काय होते एक्सपेन्सिव्ह. ओके नेक्स्ट आहे क्लीन स्वच्छ. डर्टी घाणेरडा.